हरिओम. 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 दिवेकर दादा, मागच्या भागात तुम्ही कुटीर विषयी सांगितले की कुटीरमध्ये बसून तुम्ही साधना करायला सुरुवात केली, ध्यान करायला सुरुवात केली. बरोबर. तर तेव्हा ध्यान करत असताना तुम्हाला काही अनुभव आले का? हो, एक विशेष अनुभव म्हणजे तुम्हाला सांगतो मी अ, एक दिवस मला असं दिसलं की गरुड आलेला आहे. बर. खूप मोठा गरुड आणि त्याच्यावर जसं ते तुकारामांची जसं ते हे दाखवतं वरती देव्हारा आणि त्याच्यात तुकाराम बसले तसं, तर तसं आई त्याच्यात बसलेली आहे बर. आणि तो गरुड असा चाललेला आहे, खूप लांब असं जातोय असं मला जाणवलं. पण त्याच्यानंतर माझं काय आहे, मी या गोष्टींना हॅलोजन्स समजतो. माझ्याच कल्पना आहेत या, असंच मी समजत असतो आणि मला काय हे खरं वाटायचं नाही काही. मनाचे खेळ. असं मनाचे खेळ आहेत. आपल्याच मनात काहीतरी उगीच येत राहतं, असं मी समजायचो. आणि ते झाल्यानंतर पण मला आईनं हे सांगावं असं वाटलं. म्हणून मग मी वरती ज्यावेळेला आईंच्या खोलीत, कारण कुटीरची किल्ली आईंच्या खोलीत असायची, आईंच्याकडे असायची. म्हणजे कोणीही त्या कुटीरमध्ये जाऊ शकत नव्हतं. जाणार असेल तर एकटाच जण जायचं किंवा जर समजा दोघं जण जाणार असेल तर ते पुरुषच जायचे फक्त किंवा असे सगळे ते नियम लावले होते कुटीरमध्ये, कुणी जायचं, केव्हा जायचं वगैरे. आणि गेलं की तुम्ही तिथं गप्पा वगैरे नाही, हे असे सगळे नियम ते लिहिलेले होते. तर त्यामुळे किल्ली आईंच्या खोलीत असायची. ती खोलीत किल्ली द्यायला गेलो मी परत तिथे आणि मग त्यावेळेला आई बसल्या ते स्कॉटवर. मी आईनं सांगितलं की म्हटलं, आई आज झाली का शाळा म्हणाल्या. शाळा म्हणायची आई त्याला. आज शाळेत गेला का आज म्हणजे हां. तर म्हटलं हो आई आत्ताच आलो म्हणलं. मग सांगितलं, म्हटलं आई मला असं दिसलं की म्हटलं गरुड आलेला आहे, एक मोठाच्या मोठा गरुड आहे आणि त्याच्यावर असं देव्हारा टाईप वगैरे असं आहे आणि त्याच्यात तुम्ही बसलाय आणि असा गरुड उडत चाललाय असा उंच 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 असं दिसलं. पण मला ते माझ्याच कल्पना आहेत असं मला तरी वाटतं. मग आई त्यावेळेला म्हणाल्या, "अरे कधीतरी विश्वास ठेव ना ह्याच्यावर, काय बिघडते? समजा तू विश्वास ठेवलास ह्याच्यावर, काय होणार आहे? तू पुढं जाशील ना. तू हे खोटंच आहे असं कशाला म्हणतोस तू? असं म्हणू नकोस. विश्वास ठेव ह्याच्यावर. बघ म्हणजे तू पुढं जाशील." असं मला त्यावेळेला आईने सांगितलं. आणि आईने मला आईंच्या मांडीवर उठलेला गरुड जे मी बघितला, तो मला आईंनी मांडीवर दाखवला त्यांच्या. हां. उजव्या मांडीवर त्यांच्या पूर्ण गरुड, तसाच तो गरुड, त्याचा तो देव्हारा बसलेला आहे, त्यात कोणतरी बसलेलं दिसतंय. असं अगदी सगळं पूर्ण तसंच तसं मांडीवर आईंनी दाखवलं म्हणजे त्यावेळी मला. दिव्य अनुभव येस. तुम्ही खरं तर प्रत्यक्ष डोळ्यांनी येस. पाहिला. येस. किती आणि त्यावेळेला म्हणजे काय म्हणतोय, एकदम गार पाण्याने आपण अंघोळ करावी ना, तसं माझ्या एकदम असं शरीरावरनं हे झालं, की ते बघितल्यावर म्हटलं अफाट आहे काय म्हणजे क्या देखा है. खरं हां. खूपच छान. पण मी असं ऐकलंय की तपोवनात एक मुंज झाली होती आणि त्या मुंजीला तुम्ही बसला होतात. हो. अ, आई हे जे आपले संस्कार आहेत, हां. या संस्कारावर भर द्यायची आई. बरं. आणि संस्कार व्यवस्थित शास्त्रोक्त व्हायला पाहिजेत, याच्यावर भार असायचा आईंचा. त्याच्या बाजूचं जे काही डेकोरेशन आहे किंवा इतर ज्या काही गोष्टी ज्या जोडलेल्या असतात, त्या आईंना मान्य नव्हत्या. कळलं की नाही? पण मुख्य त्यातले जे संस्कार आहेत, ते संस्कार व्हायला पाहिजेत, हे आईंचं धोरण होतं. हे बऱ्याच गोष्टीमधून आमच्या लक्षात आलं त्यावेळेला त्या. तर तिथे समीर गुळवणे आणि त्याचा मोठा भाऊ, त्या दोघांची मुंज व्हायची होती आणि त्या मुंजीला तिथे मेधाताई आणि त्यांचे मिस्टर ते गुळवणे आलेले होते तिथे. आणि आता मुंजीमध्ये कसं त्या मोठ्या भावाच्या बरोबर ते दोघं बसले आई-वडील म्हणून. आता यांच्याबरोबर बसायचं होतं, तर त्यावेळेला आईने मला वरती बोलवलं होतं आणि आईने आम्हाला दोघांना बसायला, त्याचे आई-वडील म्हणून आम्हाला बसायला त्यावेळेला सांगितलं. म्हटलं, "हो ठीक आहे आई बसतो." आणि मग आईने तिथे भाव मंदिरामध्ये त्यांची ती गुरुजी आलेले होते आणि मुंज ज्या जे त्यातले शास्त्रोक्त ज्या गोष्टी आहेत, तेवढ्याच तिथे झाल्या आणि त्या करून घेतल्या आईने. आणि त्यावेळेला लक्षात आलं, की आई किती आपल्या जे संस्कार आहेत, ते जपतायत आणि प्रत्येकाकडनं ते संस्कार व्हायला पाहिजेत, याची आई काळजी घेत असतात. आणि या निमित्ताने एक छान योग मात्र जुळून आला. होय, होय, होय. नक्कीच, नक्कीच. असाच एक प्रसंग घडला होता की मुग्धा वहिनींना आईंनी तुम्हाला तीर्थ द्यायला लावलं होतं. हो, ती मुग्धा वहिनींची ज्यावेळेला तब्येत ठीक नव्हती, त्यांना कॅन्सरचा प्रॉब्लेम होता आणि त्यांचं ऑपरेशन व्हायचं होतं.
तर पुण्यात त्यांचं मेंदूपर्यंत पसरलेला होता कॅन्सर आणि मेंदूच्या इथे त्यांचं ऑपरेशन व्हायचं होतं. तर त्यासाठी तीर्थ आणि प्रसाद देण्यासाठी म्हणून आईने सकाळी डॉक्टर घोलबा तिथं आलेले होते आणि पूर्वाश्रमीचे म्हणजे आत्ताचे हंसानंद पूर्वाश्रमीचे त्यावेळेला त्यांचा हे व्हायचा होता आणि त्यांना दोघांना पाठवलं होतं पुण्याला. तर ते आपली व्हॅन घेऊन गेले होते, म्हणजे जी आईंची गाडी होती तर ती गाडी घेऊन ते पुण्याला गेले होते. त्यांनी ते दिलं वगैरे पोचवलं आणि ती जी काही CD होती जे ऑपरेशन झाल्यानंतरची जी CD होती ती CD घेऊन घोलबा घेऊन आले आणि ते आईना दाखवायचं होतं की बाबा ऑपरेशन म्हणजे काय झालं, कसं झालं, कुठं काय झालं वगैरे वगैरे. तर तिथे मग एक टीपॉय आणला, तिथे त्याच्यावरती लॅपटॉप वगैरे ठेवला गेला, ती CD लावली आणि मग ते घोलबा ते CD चालू करून ते आईने बघितलं ते लॅपटॉपवर की ते सांगायला सुरुवात केली आईना की इथे अमकं आहे, हे इथे असं वगैरे वगैरे. बाजूला मेधाताई बसलेल्या होत्या. आईने स्टार्टिंगला फक्त ते बघितलं आणि त्याच्यानंतर मेधाताईंशी बोलायला लागली आई. कारण आदल्या दिवशी रात्री हे सगळं आईने मेधाताईंना समजावून सांगितलं होतं, फक्त मेडिकल टर्म्स यूज केल्या नव्हत्या. तिथे ही अशी जाळी आहे वगैरे हे सगळं आईने मेधाताईंना सांगितलं होतं. म्हणजे आईंना काय ऑपरेशन होणार आहे म्हणजे काय होणार आहे, त्यांची परिस्थिती म्हणजे काय आहे आणि त्याच्यावर फक्त त्या मेडिकल टर्म्स वापरत नव्हते एवढंच. बाकी हे सगळं. आणि त्यावेळेला म्हणजे घोलबानी शेवटी नंतर मध्ये मग बघितलं आईच्याकडे तर आई कुठे ऐकतायत, आईचं लक्ष दुसरीकडे होतं, मेधाताईंची बोलत होती आई. म्हणजे असा तो प्रसंग झाला होता. तर त्यावेळेला संध्याकाळी परत आईना तीर्थ आणि प्रसाद पाठवायचा होता. तर त्यावेळेला घोलबाना आणि चव्हाण यांना सांगितलं की तुम्ही जाऊन ते देऊन या वगैरे म्हणून. तर घोलबा म्हणाले नाही मला तर डबल परत जाऊन येतं म्हणून मला झेपणार नाही ते असं म्हणून. ते मग आणखीन कोणाला पाठवायचं तर आणि कोणाला ड्रायव्हिंग येतं तर मग दिवेकर. तर दिवेकरनं मला बोलवून पाठवलं. मग आईने सांगितलं की असं जाऊन यायचं तू जा. हो म्हटलं ठीक आहे, म्हटलं मला काय आनंदच आहे त्याच्यात. तर मी खाली आल्यावर घोलबा म्हणाले अहो परवाच तुम्हाला हार्ट अटॅक येऊन गेला ना आणि एवढं तुम्ही रात्री आता ड्राईव्ह करणार सगळं तिथपर्यंत आणि परत येणार सकाळपर्यंत परत यायचं आहे तुम्हाला, कसं शक्य आहे म्हणे, उगीच कशाला जात आहे तुम्ही, असल्या पंखा घेऊ नका तुम्ही. अहो म्हटलं याच्यासारखा सुनारा मौका काय, म्हटलं हे याचा उपयोग काय नाही तर म्हटलं याचा. हां मग याच्यामध्ये जर माझं काही बरं वाईट जरी झालं तरी म्हटलं सोनं पिवळं ना, म्हटलं याच्यापेक्षा काय पाहिजे अजून. म्हणून मग आम्ही दोघं रात्री निघालो तिथून. आई बोलता बोलल्या होत्या उद्या सकाळपर्यंत याल ना तुम्ही, बोलल्या होत्या. त्यामुळे ते त्यांना दिलं. हेमंतदादा सांगत होते आता रात्री जाऊ नका परत, थांबा इथेच वगैरे म्हणून. पण आम्ही काय थांबलो नाही तिथे, लगेचच निघालो परत तिथून आणि पहाटे 6ला आम्ही तपोवनात टच झालो तिथे. हे सगळं आम्ही वास्तविक पाहता ती व्हॅन 110च्या स्पीडनं आम्ही हायवेवरून चालवत होतो. अक्षरशः ते स्टिअरिंग आईने धरलेलं होतं, गाडी आई चालवत होत्या हे आम्हाला जाणवत होतं की म्हणजे इतकी फास्ट गाडी चालली आहे पण त्याचं टेन्शन जे काय येतं एवढे लांब ड्राईव्ह केल्यानंतर जे एक फटीक येतं अजिबात नव्हतं फटीक. गुरु कृपा आणि गुरु सेवा याचा एक तो फार वेगळा संगम आहे. पण तुम्ही आता म्हटलं की व्हॅन चालवली होती मी, यालाच धरून एक मला असं विचारायचं की आईंचं सारथ्य तुम्ही बऱ्याचदा केलं असेल. होय होय, खूप वेळेला करण्याचा मला योग आला. एकदा आणखीन एक गंमत सांगतो मी तुम्हाला की उगारला शिरगावकर जे होते तर त्यांची मिसेस आईंच्याकडनं अनुग्रहित झालेल्या होत्या त्या. तर ज्या वेळेला ते शिरगावकर गेले तर त्यावेळेला त्यांना भेटायला काकींना भेटायला आईनं जायचं होतं. म्हणून मग उगारला आम्ही गेलो तिथून, व्हॅन घेऊन गेलो तिथे. आई भेटल्या वगैरे आणि 2 तासानंतर आम्ही परत यायला लागलो. मला ॲक्च्युली खूप झोप यायला लागली होती. कारण आधी 2-4 दिवस असं झालं होतं की मला माझं खालचं सगळं तपोवनातलं बाकी हे करून सगळेजण झोपले हे बघून शेवटचा राऊंड मारून मी ज्यावेळेला वरती जायचो झोपायला त्यावेळेला मला बाथरूममध्ये गेल्यानंतर दिसायचं अरे बादली भरलेली आहे, कपडे धुवायचे पडले. मग मी त्यानंतर धुवायला लागायचं होते आणि मग ते पूर्ण व्हायचं. असं 2-3 दिवस माझं झालं होतं. त्यामुळे मला झोप हार्डली काही तास मिळाली होती.
आणि त्यामुळं परत येताना म्हणजे अक्षरशः म्हैसाळच्या थोडं पुढं आल्यानंतर झक्की आली होती, डोळे झाकले गेले होते. आणि नंतर ज्यावेळेला माझे डोळे उघडले त्यावेळेला मला वाटलं बाप रे, म्हटलं जर काही झालं असतं तर काय झालं असतं. म्हणजे इतकं अक्षरशः मला हे बऱ्याच वेळेला गाडी ड्राईव्ह करताना अनुभव आलेले आहेत की गाडी आईच चालवत असतात पाठीमागे बसून. दिवेकर दादा, बोला. आईची चरण सेवा करण्याची कधी संधी मिळाली का तुम्हाला? हो, अनेक वेळेला प्रसंग यायचे की आईंचे पाय दुखायचे बऱ्याच वेळेला आणि मग ते त्यांना तेल लावून सोडून देण्यासाठी वगैरे आम्ही बसायचो. तर काही काही वेळेला अ, ज्या पार अगदी मांडीपासून आईंचे पाय दुखायचे, आई झोपलेल्या असायच्या आणि त्यांना ते सहन व्हायचं नाही. मग त्यावेळेला माझ्याकडे एक ॲक्युप्रेशरचा रोलर होता. बरं. तर तो रोलर मी आणला आणि त्या रोलरनी मी करत होतो आणि आईंना ते आवडलं बरंच. त्यामुळे तो रोलर तिथेच ठेवलेला होता आणि बऱ्याच साधकांना आई त्यावेळेला ते रोलर घेऊन करायला सांगायच्या. आणि आईंची एक खासियत होती ही, की ज्यावेळेला एखाद्या साधकाला काहीतरी खाजगीत आईनं सांगायचं असेल, विशेष करून किंवा त्या साधकाला काहीतरी प्रबोधन करायचं असेल त्याचं किंवा त्याच्या काही समस्या ऐकायच्या असतील, तर त्यावेळेला मुद्दाम चरणसेवेला त्या साधकाला बोलवलं जायचं आणि माझ्या पायाला तेल लाव म्हणून आई सांगायच्या. आणि मग त्यावेळेला आई त्यांना काहीतरी प्रश्न विचारायचे किंवा काहीतरी सांगायच्या. काही काही वेळेला त्यावेळेला 3-4 लोकं बसलेले असायचे समोर. तर त्यावेळेला सुद्धा आई बोलताना कसं सांगायच्या, की दिल्लीला ना आमच्या एकदा असं झालं होतं आणि अशी अशी घटना झाली होती. असं म्हणून आई तो प्रसंग सांगायचा आणि त्यावेळेला मग काय केलं असं ते सांगायच्या. ज्याचा तो प्रश्न असेल ज्याच्याशी संबंधित त्याला बरोबर ते कळायचं. बाकीच्यांना ती गोष्टच समजायची म्हणजे फक्त एक गंमत म्हणून बघायची. आई असं गमतीशीर आईने कधी असं डायरेक्ट कुणाला सांगून की तू अमकं कर, अमकं हे कर, असं कधीही आईनं पण सांगितलं तुम्ही नाही. विचारलं नाही का? हो, बरोबर. मी एकदा आईना विचारलं होतं स्पष्ट असं, की "आई हे लोकं करत नाहीत ते, मग तुम्ही असं डायरेक्ट का सांगत नाही की तू हे कर म्हणून किंवा अमकं कर म्हणून?" तर त्यावेळेला मला आईने सांगितलं होतं, की "हे बघ, मी जर गुरु म्हणून यांना जर काही गोष्टी सांगितली अमकं कर म्हणून आणि जर त्याने ती केली नाही, तर मी एक वेळ त्यांना माफ करेन. मी एक वेळ सोडून देईन. पण तो वर बसलाय, तो त्यांना सोडणार नाही. बापरे. आणि तो सुद्धा त्रास त्यांना होऊ नये म्हणून मी त्यांना असं सांगते. त्यांना मार्गदर्शन तर मी करते, पण मी डायरेक्ट अमकं कर म्हणून त्यांना सांगत नाही. म्हणजे गुरु आज्ञेचा भंग होऊ होऊ नये नये आणि याची आपल्या काळजी स्वतः आई शिष्याला घ्यायच्या. त्याचा त्रास होऊ नये हो. म्हणून आईचं किती विशाल हृदय हां, म्हणायला आई पाहिजे. स्वतः काळजी घ्यायची याची, की आपल्या शिष्याला हा सुद्धा त्रास होऊ नये. पण म्हणजे मग मला एक सांगा, तुम्हाला कधी बोलवलं का रोलर फिरवायला आणि कुठली गोष्ट सांगितली का? हां. मला रोलर फिरवायला माझा बऱ्याच वेळेला मला तो प्रसंग आला. तर त्यावेळेला एकदा काय झालं, की रोलर फिरवत असताना अ, एक महिला तिथे होत्या आणि त्यांचं वागणं थोडंसं जरा विचित्र होतं. त्यांना अ, बाधा वगैरे होती थोडीशी आणि तर त्या त्याच्यासाठी म्हणून त्या आलेल्या होत्या तिथे. तर आई त्यावेळेला म्हणाल्या, की "अरे, आत्तापर्यंत किती लोकं हजार होऊन गेले असतील, हजारपेक्षा जास्त झाले असतील. म्हणे हे अशा लोकांचे मी प्रश्न सोडवले आणि तर आता मी कंटाळले बाबा. आता हे असे लोकं आणू नका तुम्ही कुणी." म्हटलं, "हो आई." पण व्हायचं काय गंमत, की आम्ही एखाद्यानं सांगितलं, की "बाबा ठीक आहे, तुमचा असा-असा प्रॉब्लेम आहे का नाही, आत्ता नका सांगू किंवा आईनं जाऊन सांगू नका वगैरे." आई हळूच दार उघडायची आणि त्याला हळूचा हात करून बोलवायच्या. कळलं की नाही? अशी गंमत व्हायची, की आम्ही त्याला सांगायला जायचो, "नाही, नाही, आईने सांगितलंय आत्ता येऊ नका किंवा जाऊ नका" वगैरे काहीतरी. आणि आमचं लक्ष इकडे-तिकडे आम्ही त्यांना सांगितलेलं असायचं. त्यामुळे ते तिथे बसलेले असायचे. तर आणि आम्ही इकडे-तिकडे होच तोपर्यंत केव्हा आईने दार उघडून त्यांना असं बोलवलं आणि लोकं आत गेले, आम्हाला कळायचं सुद्धा नाही काही-काही वेळेला. तर अ, आईंचं कसं असायचं, की आई त्या आत्म्यांना त्या व्यक्तीपासून बाजूला करून सोडून द्यायच्या वगैरे असं कधी करत नव्हती आई. तर आई त्या आत्म्यांना पुढचा मार्ग द्यायच्या. हो. आईने अशा कित्येक केसेस सांगितल्या आम्हाला त्यावेळेला, की
जे जे आत्मे त्यांना त्रास देत असतील किंवा त्यांना हे असतील तर त्या आत्म्यांशी संवाद साधायचे आई. त्यांना विचारायचं काय राहिले तुमचं, तुम्हाला काय पाहिजे, आणि त्याप्रमाणे मग अमकं अमकं झाल्यानंतर त्याला मी तुला पुढची गती देते. त्यामुळे त्या आत्म्याला सुद्धा, कारण आई म्हणायच्या की अरे हे आत्मेसुद्धा वैतागलेले असतात, त्रासलेले असतात, ते काहीतरी क्षुल्लक काहीतरी त्यांची इच्छा राहिलेली असते, त्यामुळे ते या योनीत गेलेले असतात आणि त्यांचा उद्धार करून घेण्यासाठी ते कुठे जाणार दुसरीकडे, ते आमच्याकडेच येणार ना, असं मला आईने समजावून सांगितलं त्यावेळेला. मग त्या महिलेचं पुढं काय झालं? त्या महिलेचं त्यानंतर आईने काही त्यांना साधना सांगितली आणि त्यानंतर त्यांचा त्रास संपला. दिवेकर काका, आईंसोबत राहण्याचं तुम्हाला भाग्य मिळालेलं आहे. बरोबर. त्या काही आठवणी आठवत आहेत तुम्हाला? एक गमतीशीर म्हणाल काय हरकत नाही त्याला आठवण, पण ती म्हणजे आई किती महान होत्या आपण नाही मोजू शकत, त्यांची उंची किती आहे ती हे लक्षात आलं आमच्या. कारण एक संत आले होते की त्यांना जी दीक्षा मिळालेली होती त्यावेळेला ते ज्यावेळेला साधना करायचे, त्यांचे खूप शिष्य होते, बरेच शिष्य होते त्यांचे, पण ते ज्यावेळेला साधना करायचे तर त्यावेळेला त्यांच्या क्रिया व्हायच्या, ते बेडकासारख्या उड्या मारायचे. आणि तर ते आईंच्याकडे आलेले होते आणि आईंनी त्यांच्या क्रिया थांबवल्या. त्या म्हणजे एक दुसरे संत येतात, त्यांच्या या होत असलेल्या क्रिया आपल्या आई सहज, एक गृहिणी असलेली बाई सहज थांबवते. काही अगदी म्हणजे काय झाडफूक अमकं तमकं भस्म टाकलं बरं आतलं काही नाही, कळलं की नाही. म्हणजे जे आपण म्हणतो ना की बाकी काहीतरी असतील काहीतरी वगैरे, काही नाही, अगदी सहज बोलता बोलता थांबवतात. पण त्या संतांचे गुरु कोण आणि त्यांना आईंनी काही सांगितलं का? त्या ते जे संत आलेले होते तशाच त्यांना दीक्षा देणाऱ्या एक महिला होत्या की ज्या शक्तिपात दीक्षा द्यायच्या. तर त्या अशा लोकांच्या क्रिया थांबवू शकत नव्हत्या त्या. तर त्यावेळेला आईने त्यांना मार्गदर्शन केलं की म्हणाला की तुम्ही अशी दीक्षा नका देऊ, कारण हे जे आहे हे तुम्हाला थांबवता यायला पाहिजे, ह्याच्यावर तुमचा कंट्रोल असला पाहिजे, तरच तुम्ही त्या दीक्षा द्या, नाहीतर हे अशा दीक्षा देऊ नका, असं त्यावेळेला आईने त्यांना मार्गदर्शन केलेलं होतं. दिवेकर दादा, आईंच्या सहवासात तुम्हाला काही चमत्कार जाणवले? हां, आता मी हे जे सांगितले हे सगळे चमत्कारच आहेत खरं म्हणजे बघायला गेलं तर. पण तुम्हाला आणखीन एक गमतीशीर सांगतो. ज्यावेळेला तपोवनात मी राहत होतो त्यावेळेला आमची सवय काय होती की अनिल चव्हाण आणि मी आम्ही शेवटचा राऊंड मारायचो. अनिल चव्हाणांना दिली होती की शेवटची गेटला कुलूप वगैरे लावायचं आणि आमचा शेवटचा राऊंड असायचा तो. तर शेवटचा राऊंड आम्ही घेऊन ज्यावेळेला परत जात होतो त्यावेळेला माझी एक सवय आहे की तिथे मी हनुमानजींना प्रदक्षिणा घालायचो. त्यावेळेला मी हनुमानजींना बघितल्यानंतर माझ्या लक्षात आलं की त्यांच्या गालावर असं पाण्याचे थेंब असल्यासारखं दिसतंय. ते पाण्याचे थेंब असल्यानंतर मी म्हटलं आत्ता कोण येऊन पाणी उडवणार इथं, पूजा तर सकाळी झाली. म्हटलं जरी समजा हे केलं असेल तरी ते पुका आणि इतक्या वेळ थोडा करेल तो. म्हणून मी अनिल चव्हाणांना बोलवलं आणि म्हटलं की बाबा तुम्ही बघा, तुम्हालाही दिसतंय का मला जे दिसतंय ते. मी त्यांना काय सांगितलं नाही मला काय दिसते ते, तुम्ही बघा म्हटलं. तर त्या म्हणाले की हो त्यांच्या गालावर पाणी दिसतंय, एक थेंब दिसतंय पाण्याचा. म्हटलं हां मलाही तेच दिसतंय म्हटलं. मग म्हटलं आपण हे शूट करूया म्हणून मी ताबडतोब पळालो. स्वागत कक्षामध्ये व्हिडिओ कॅमेरा ठेवलेला असायचा, ते आम्हाला माहिती होतं कारण ते सगळं माझ्याच ताब्यात असल्यासारखं होतं ऑलमोस्ट. मी पळत गेलो, तो कॅमेरा घेऊन आलो, हे शूट करायला लागलो आणि त्यावेळेला मी हनुमानजींना प्रार्थना केली, हनुमानजी आता हे जर मी दुसऱ्यांना सांगितलं तर मला उद्या ते खोटं म्हणतील, म्हणून मी हे शूट करतोय, त्यामुळे या कॅमेऱ्यात यायला पाहिजे हे सगळं. आणि म्हणून मी शूट करायला सुरुवात केली. जवळजवळ एक 5 मिनिटाचा तो शॉट घेतला असेल. त्याच्यामध्ये हनुमानजी चक्क डोळे मिचकवलेले सुद्धा आलेलं आहे त्याच्यामध्ये. हां, आणि दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही ती फिल्म आईनं दाखवली. आईनं सांगितलं. तर म्हटलं आई असं असं काल आम्ही शूट केलं, असं दिसलं म्हटलं तिथे. तर आई हसल्या आणि म्हणाल्या हो बरोबर आहे म्हणाल्या. हां, म्हणे
रामनवमीचा त्याचे परमेश्वर त्यांचा तो, त्यामुळे त्याचा आनंद होता त्यांना, त्यामुळे त्यांचे आनंदाश्रू होते त्यांचे ते, असं आईने सांगितलं त्यावेळेला. आणि ती फिल्म आपल्या तपोवनामध्ये आहे, स्टॉकमध्ये असली पाहिजे, म्हणजे ती कॉम्प्युटरमध्ये आता. हां, दिवेकर काका आणखी काही चमत्कार पाहिले का? हां. एकदा काय झालं होतं की आईंना एक्सरे काढायसाठी नेलं होतं आणि आईंचा असं छातीचा एक्सरे घेतलेला होता तिथे. आणि तर ती एक्सरेची फिल्म तिथं होती तपोवनात, असेल अजून तिथे त्यांच्याकडे तिथे. तर त्याच्यामध्ये विठोबा असा कमरेवर हात ठेवून उभारलेला, असं चक्क ते हे होतं. म्हणजे जिथे एक्सरेमध्ये कसं हाडं वगैरे असं बाकीचं दिसतं, तर ते काय नाही, ते चक्क तिथे विठ्ठल दिसत होता तिथे. हां. आणि आईंच्या पायावर ओम उठणं किंवा त्रिशूळ उठणं, आईंच्या गादीवरनं उठणं, हे कॉमन होतं आम्हाला, कळलं की नाही. नेहमी आम्ही ते बघायचो की कधी कधी आईंच्या पायावर उठलेले आहेत ओम, म्हणजे आईंच्या पायाला तेल लावताना वगैरे दिसायचं, तिथे चक्कर उठलेली, स्वस्तिक उठलेलं वगैरे हे दिसायचं. आणि हे बघण्याची संधी तुम्हाला मिळाली, किती हो, ती भाग्यवान तुम्ही आहात. त्यांचीच कृपा, त्यांचीच कृपा. बरं, तुमच्या व्यक्तिगत आयुष्यात काही चमत्कार घडले का? व्यक्तिगत आयुष्यातला माझा सगळ्यात मोठा चमत्कार की मला जाम अस्थमॅटिक अटॅक यायचे. आणि तिथे तपोवनात गेल्यानंतर फार त्रास व्हायचा मला तिथे, कारण ते उसाला तुरे वगैरे आलेले असले किंवा ते जवळ त्यावेळेला फक्त भावमंदिर होतं, बाकी काहीच नव्हतं, बाकी सगळीकडे काळी माती होती आणि काँग्रेस उगवलेलं असायचं. तर त्या काँग्रेसच्या वासामुळं मला ते ॲलर्जी व्हायची आणि मला अस्थमॅटिक अटॅक इतके जोरात येतं की जेरे काकू वगैरे म्हणायच्या की बाबा हा आत्ता जातोय का मग जातोय, इतकं मला ते सिव्हिअर अटॅक यायचे. आणि मी तिथे स्वागत कक्षाच्या पायऱ्यावर बसून वा असं करत बसायचो मी तिथे. तर हा रिपोर्ट मी आईनं काय सांगितला नाही ह्याचा, हा त्रास नंतर दुपारनंतर ऊन पडलं, ऊन वगैरे आलं की मी नॉर्मल वगैरे यायचो. तर ह्या गोष्टी सगळ्या जेरे काकू वगैरे या बायकांनी आईनं सांगितल्या. मग आई म्हणाला की बुवा तुला असा त्रास होतोय ना. म्हटलं हो आई, म्हटलं ते ॲलर्जिक होतोय. तर म्हटलं मी आई घेतोय औषध बरं, पण ते काय ॲलर्जी आहे ते, म्हटलं येतोच तो अटॅक, म्हटलं काय करायचं त्याला. तर म्हणे आता मीच बघते एकदा त्याच्याकडे, असं म्हणाले आई. आणि आईने मला कुटीरमध्ये जाऊन अरण्यकांड वाचायला सांगितलं. मग ते त्यावेळेला मला आईने सांगितलं स्वतःचं आसन घालायचं, तिथं बसायचं, हे वाचायचे. वाचताना आपल्या शेजारी आणखीन एक आसन घालायचं, ते मारुती रायाचं आसन असणार आहे, मारुती राया तिथे येऊन बसणार आहेत. हां, म्हणजे आईने मला आधीच सांगितलं की तिथे बसणार आहेत तिथे, म्हणजे बसणारच 100%, तिथे काही शंकाच नाही त्याच्यात. मी ते वाचत होतो, ते वाचून झालं 8 दिवस वाचून माझं झालं. ठीक आहे म्हणे बास आता. त्यानंतर माझे अटॅक थांबले. ते आज तागायत मला ॲस्थमॅटिक अटॅक येत नाही. काय चमत्कार आहे खरंच. तुम्हाला आणखीन एक चमत्कार सांगतो मी, की मला आईंचं एक पुस्तक छापायचं होतं. त्याच्यासाठी अनिल चव्हाण आणि मी तपोवनातली स्कूटर घेऊन आम्ही प्रेसकडे चाललो होतो, प्रेसला जात होतो. तर प्रेसला जाता जाता वाटेतच कर्मरंगांचा दवाखाना होता आणि त्या दवाखान्यात आम्ही तिथे गेलो. आणि मी इथे कमांड हॉस्पिटलमध्ये एक ECG काढलेला होता. तर तो म्हटलं जाता जाता दाखवा त्यांना, म्हणून त्यांना ते दाखवला. तर ते म्हणाले की आणखीन एक ECG आपण इथं काढूया. आणि आणखीन एक ECG काढूया म्हटल्यानंतर म्हटलं ठीक आहे काढा. त्यांनी ECG काढला तिथे आणि म्हणाले ठीक आहे. म्हटलं काय ठीक आहे ना सगळं. नाही नाही म्हणे बसा आता इथेच बसा म्हणे तुमचा हार्ट अटॅक चालू आहे. म्हटलं हार्ट अटॅक चालू आहे. म्हटलं काय सांगताय तुम्ही. कारण आत्तापर्यंत तपोवनात जेवढे लोक आजारी पडायचे त्या प्रत्येकाच्या बाबतीत आई मला सांगायच्या की दिवेकरला बोलव, दिवेकर सांग, अरे जाऊन बघ रे श्रीधर काय झालं त्याला अमक्याला किंवा तमक्याला. मग मी जाऊन बघायचो, तो फीडबॅक द्यायचो आईना. मग त्याला दवाखान्यात घेऊन जायचं असेल तर मीच घेऊन जायचो आणि घेऊन गेलो की आम्ही करमरकरांच्याकडे घेऊन जायचो. त्यामुळे सगळे पेशंट मीच स्वतः घेऊन जायचो किंवा त्यांचं बाकीचं जे काही असेल ते असं व्हायचं. आता हे मलाच पेशंट आहेत म्हणून सांगायला लागलेत म्हटल्यानंतर म्हटलं काय हो म्हणे असं काय सांगताय तुम्ही. मग म्हणे तुम्ही बाउन्सरच टाकला म्हणे आमच्यावर. म्हटलं का हो काय झालं. तर म्हणे नाही अटॅक चालू आहे तुमचा आत्ता. बरं म्हटलं अटॅक चालू आहे मग काय करायचं आता. तुम्हाला ॲडमिट व्हायला पाहिजे, तुम्हाला ॲडमिट करून घ्यायला पाहिजे. बरं म्हटलं मग असं करतो, ती स्कूटर घेऊन आलो आहे म्हटलं आम्ही. ते हे अनिल चव्हाण काय स्कूटर चालवत नाहीत म्हटलं. मी यांना तपोवनात सोडतो, स्कूटर सोडतो आणि मी येतो म्हटलं. हे उठायचं नाही खुर्चीतून म्हणे. म्हटलं अरे बापरे. म्हटलं ठीक आहे उठायचं नाही.
मग त्यानंतर मला तिथे ॲडमिट करून घेतलं 5 दिवस त्यांनी ट्रीटमेंट वगैरे दिली आणि त्यानंतर सांगितलं मला की तुमचं 33% हार्ट फेल आहे आणि 67% आता तुमचं चालू आहे आणि आता त्यांनी स्टेबल ते आहे तुमची स्थिती आणि आता तुम्ही पुण्याला जावा. आणि मी म्हटलं ठीक आहे, पुण्याला जातो मी, तिथे कमांड हॉस्पिटल वगैरे आहे तिथे. तर तिथे जाऊन तुम्ही पुण्याला गेल्यानंतर एन्जिओग्राफी करून घ्या त्यांनी सांगितलं. म्हटलं ठीक आहे. मग तर हा निरोप सगळा इकडे तपोवनात पोचलेला होता. आई रोज मॉनिटर करतच होत्या आईंच्याकडे, म्हणजे आई रोज माझं रिपोर्ट घेतच होत्या तिथे आई. मला नंतर कळलं की ते अनिल चव्हाण ते रोजच्या रोज रिपोर्ट देत होते आईना. तर ते ज्या दिवशी 7 तारखेला मी तिथून डिस्चार्ज घेऊन बाहेर पडलो आणि 7 तारखेला 7 मेला माझा वाढदिवस होता. तर आई तिथं स्वागत कक्षात बसल्या होत्या. मला तिथं बोलवलं, जवळ बसवलं, पाठीवरून हात फिरवला, डोक्यावर हात ठेवला, हातात एक पाकिट दिलं, म्हणे भेट. आत 500 रुपयाची नोट होती, ती अजून ठेवलेली मी. आणि म्हणे ठीक आहे जा. आलो मी पुण्याला आलो. तिथे दुसऱ्या दिवशी दीनानाथमध्ये ॲडमिट झालो मी तिथे. तर त्यावेळेला नंतर मला यांनी सांगितलं, अनिल चव्हाणनी, की आई त्यावेळेला तुम्ही गेल्यानंतर मला आई म्हणाल्या होत्या की याचं ऑपरेशन होणार आहे पण मी होऊ देणार नाही. तर एन्जिओग्राफीसाठी मला ॲडमिट केलं तिथे. दुसऱ्या दिवशी 2D एको वगैरे ते सगळं त्यांची काय प्रोसिजर असते ती झाली. एन्जिओग्राफीसाठी मला ते स्विचरवरून घेऊन गेले तिकडे ते कॅथ लॅबच्या बाहेरच्या बाजूला एक खोली होती की ज्या खोलीमध्ये सगळे कॅथ लॅबचे पेशंट जेवढे होते 5 जण, आम्ही 5 जण होते, ते त्यांची एन्जिओग्राफी व्हायची होती 5 जणांची. तर पहिल्या त्या 4 लोकांची झाली तिथे आणि 5व्यांदा मला घेतलं आतमध्ये. माझं ते त्यांनी हे घातलं वगैरे ते आणि सुरू केली त्यांची प्रोसिजर सगळी सुरू केली. प्रोसिजर झाली त्यांची आणि ते सिस्टरला 60 डॉक्टर होते ते. तर ते 60 डॉक्टर सिस्टरला म्हणाले, काय आज एक पण नाही म्हणे, एकाचाही ब्लॉक नाही कोणाचाच. हां, म्हणजे गुरुकृपा बरसते म्हणजे काय बरसते. मला एकट्याला खरं म्हणजे मी आईंचा शिष्य म्हणून माझ्या एकट्यावरती कृपा व्हायची होती, पण त्या खोलीत जेवढे होते त्या सगळ्यांच्यावर तो पाऊस पडला आणि कोणाचाच ब्लॉक निघाला नाही तिथे. अद्भुत अद्भुत आहे. आणि खऱ्या अर्थाने तुमचा वाढदिवस साजरा केला. म्हणजे मी चाट पडलो. त्यानंतर माझ्या 2 एन्जिओग्राफी झाल्या परत, पण कोणालाही अजूनही कमांड हॉस्पिटलमध्ये झाल्या पुढच्या 2 एन्जिओग्राफी, पण अजूनपर्यंत त्यांना ब्लॉक काय सापडत नाही. पण माझा हार्ट अटॅक येऊन गेला तो गेला. त्यावेळेला मला काही म्हणजे मला जाणवत नव्हतं की मला हार्ट अटॅक चालू आहे किंवा मला हार्ट अटॅक आला आहे. त्याचा मला कुठलाही त्रास झाला नाही त्यावेळेला सुद्धा, आणि आता अजूनही सुद्धा मला हार्ट अटॅक येऊन गेला आहे म्हणून काही त्रास होत नाही. ही त्या गुरुमाऊलीची कृपा आहे. माझं प्रारब्धात होतं ते हार्ट अटॅक येणं, ते येऊन गेलं. म्हणजे आपले सद्गुरू आपल्याला भोग तर आपल्याकडनं भोगून घेतात, पण त्याचा पत्ताच लागू देत नाही, तुम्हाला त्याचा त्रासच होत नाही. गुरुकृपा अफाट 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 गुरुकृपा. दिवेकर काका, तुमचे हे अनुभव खरोखर हृदयस्पर्शी आहेत. पण आईंनी हृदयातल्या काही गोष्टी तुम्हाला सांगितल्या असतील, त्या आम्हाला सांगा ना. हो, ती एक मोठी घटना अशी आहे की एक जोडपं यांच्याकडे आलेलं होतं आणि नेमकी त्यांची मुलं परदेशात निघून गेलेली होती. त्यांचं घरही सगळं ते विकलेलं होतं आणि ते अक्षरशः रडून सांगत होते की ते हेल्पलेस झालेले होते. आता त्यांनी कुठं जायचं असा त्यांच्याकडं मोठा प्रश्न पडला होता त्यांना वगैरे, ते सांगत होते. तर मला वाटतं त्या दिवशी का दुसऱ्या दिवशी आईने मला बोलावून सांगितलं की अरे ही अशी अशी जी लोकं असतात ते फायनान्शियली तर साऊंड आहेत, चांगले आहेत, सत्संगी लोक आहेत, तर यांची काहीतरी आपण बघायला पाहिजे, काहीतरी व्यवस्था व्हायला पाहिजे यांची, असं म्हणून. तर मग त्याच्यावर 4 खोल्या आपण बांधल्या पाहिजेत अशा. तर असं आईने ठरवलं त्यावेळेला. आणि त्याचं डिटेलिंग जे काय होतं की एका खोलीत कशा असाव्यात, त्याचे 2 जण असले तर कुठे राहतील किंवा काय, त्यांना किचन ओटा वगैरे, त्यांचं संडास बाथरूम सेपरेट वगैरे, समस्या काय असतील, असं सगळं ते डिटेल आईने मला ते सांगितलं समजावून. त्याप्रमाणे मी आकृती काढली त्याची आणि ते दाखवलं त्यांना आईना. आई म्हणाले हो, म्हणाले बरोबर. मग लेलेनं बोलवून घे. लेलेनं बोलून घेतलं आणि त्याप्रमाणे ते डिझाईन केलं सगळं. ते आईने त्याच्यात एक खास गोष्ट सांगितली की साधक निवासमधल्या खोल्या कशा पूर्ण बंद असायच्या, दार बंद केले की बंद, पण याच्यामध्ये कसं वरच्या बाजूला एक दाराच्या वरच्या बाजूला एक खिडकी सोडली होती
की जर समजा त्या ग्रस्तांना काही त्या आतल्या यांना काहीतरी प्रॉब्लेम झाला आणि त्यांनी हाका मारल्या, जर आरडाव केला, तर बाहेरच्यांना ऐकायला यायला पाहिजे ते. म्हणून आईने ते वरती एक खिडकी ठेवायला सांगितली त्याला. हां. आणि त्यांना जेवायचं वगैरे असेल तर ते तपोवनात जेवतील, किंवा त्यांना जर समजा स्वतः करून जेवायचं असेल तर ते स्वतः करून जेवतील. तपोवनात जेवत असेल त्याचे ते पैसे देतील वगैरे, इतकं सगळं. आणि ते सत्संगाला येतीलच वगैरे असं काही बंधनं त्यांच्यावर नाहीत. इतकं आईने सगळं डिटेल स्पष्ट ह्या गोष्टी सांगितल्या होत्या. कारण ह्या, आणि म्हणून त्याला नाव दिलं होतं अतिथी निवास. हां. आणि त्या खोल्या 4 ज्या आहेत त्या, जसं आता आपल्या मीनाताई आहेत, हो. की त्या आता एकट्याच आहेत, की अशा लोकांच्यासाठी त्या खोल्या उपलब्ध व्हाव्यात, अशा लोकांची सोय व्हावी. सत्संगी तर लोक आहेत, पण त्यांचं पाठीमागं कोणी नाही आहे त्यांच्या पाठीमागे. त्यामुळं, आणि आपल्याही साधक लोकांना यांची सेवा करायला मिळावी. कारण आई कित्येक वेळेला सांगायच्या, की मी दिल्लीत असताना हॉस्पिटलमध्ये जायचे, त्या लोकांना जाऊन डबा घेऊन यायचा असेल ते कशासाठी, तरीसुद्धा त्यांना हलता येत नव्हतं पेशंटमध्ये. मग त्यांना कोणीतरी बसायला लागायचं पेशंटजवळ. त्यावेळेला मी जाऊन त्यांच्याजवळ बसत होते. तर तसं तुम्ही करत जावा. पण प्रत्येक महिलांचे प्रॉब्लेम काय होते, की बाबा आम्हाला वेळ मिळत नाही, वेळ मिळत नाही, असं होतं. तर निदान तपोवनात आल्यानंतर का विना ते त्यांना काय औषध आणून देणं असेल किंवा आणखीन काही असेल तर त्यांची सेवा करू शकतील ते लोक. रुग्णसेवा होईल त्यांची. असे त्याच्यात आईने खूप चर्चा करून फार डिस्क्रिप्टिव्ह सांगितलं होतं, आईने समजावून सांगितलं होतं ते. आणि म्हणून ते 4 खोल्या ज्या आहेत त्या अतिथी निवास असं पण म्हणून. या राखीव ठेवायच्या कायम असं ठरलं होतं. हो, हो. त्या ह्या अशा लोकांनाच द्यायच्या त्या. अशा लोकांसाठी म्हणूनच त्या खोल्या बांधलेल्या आहेत आणि अशा लोकांनाच द्यायच्या, असं आईने स्पष्ट सांगितलेलं होतं. आणि तसं मला वाटतं ते घटनेत सुद्धा त्या उल्लेख आहे त्याचा, घटनेमध्ये त्याचा, की त्या खोल्या अशासाठी आहेत. हे आईंनी फक्त माझ्याशी आई चर्चा करत होत्या, त्यामुळं माझी अशी छाती फुगलेली होती त्यावेळेला, बरं. की एक टेक्निकल ॲडवाईस मी, म्हणजे टेक्निकल चर्चा मी आईंशी करू शकलो त्यावेळेला. तेवढं हितगुज तुमचं चालायचं. येस. हो. मला सांगा, तुमचा आणि आईंचा किती वर्षांचा सहवास होता? ज्यावेळेला मला उपाध्यक्षपद देण्यात आलं, म्हणजे 96 साली मी अनुग्रह घेतल्यानंतर लगेच, त्यानंतरचा माझा आईंचा सहवास असा होता, तो येऊन जाऊन असा होता. म्हणजे कंटिन्युअस असा नव्हता तिथे. पण 2003मध्ये ज्यावेळेला मी आलो तिथे तपोवनात राहायला, त्याच्यानंतर आई देह ठेवस तोपर्यंत, म्हणजे 96 ते 2000. 2000 मी तपोवनातच राहत होतो. मध्ये अटॅक आला, त्यामुळे मी मध्ये काही दिवस इथे येत होतो. 15-15 दिवस, महिना राहिलो मी पुण्यात. माझी औषधं वगैरे घेऊन, टेस्ट वगैरे झाल्या, मग नंतर परत मी जायचं होतं तपोवनात. असं माझं चालू होतं. आणि 9 सालपर्यंत मी ऑलमोस्ट होतो. तुम्ही अधूनमधून जा. हो. अजून मला आता तुम्हाला सांगायला हरकत नाही, ओपनच बोलतो मी आता, स्पष्टच बोलतो, की मला एका ज्योतिषाने असं सांगितलं होतं, की माझं आयुष्य 72 पर्यंत आहे. बरं. 72 नंतर त्यांच्या कॉम्प्युटरवर किंवा ते पत्रिकेत काही दिसत नाही. बरं. म्हणजे 72 माझा शेवट आहे असा. त्यामुळं मी असं धरतो, की आत्ताचा जो माझा श्वास आहे हा तीच आहे. आता तुमचं वय किती? 74 चालू. बोनस. बोनस हे माझा प्रत्येक श्वास तिच्या आहे, तिच्या खरं, अगदी खरी गोष्ट आहे. तुमची सेवा, तुमची निष्ठा. अहो, तिने करून घेतली तर आपली सेवा, नाही तर कसली आपण सेवा करतो, नाही शक्य. फारच हृदयस्पर्शीच आहे सगळं. आईंनी 2009 साली तुम्ही आईंचं पहिलं वाक्य ऐकलं, मिरज तपोवनात ये. होय. शेवटचं वाक्य कुठलं ऐकलं आठवतंय? शेवटचं वाक्य असं मला ऐकायला नाही मिळालं. तुम्हाला सांगतो मी, ज्या वेळेला आईना तिथून ठाण्यातून आणलं इकडे, किंवा शेवटची भेट. हां, तर शेवट मिरजेत आणल्यानंतर, मिरजेत आईंच्या खोलीत होतं, तिथली व्यवस्था सगळी बघायची. तिथे तपोवनात आलं की ती व्यवस्था बघायची काम माझी जबाबदारीच आहे ती, मी असंच समजत होतो. ते इज माय हाऊस, आय हॅव टू सी. आणि त्यामुळं, पण त्यावेळेला आई बोलत नव्हती अजिबात काही. म्हणजे आईनं बोलता येत नाही आहे असं स्टेटमेंट्स होती सगळ्यांची, की आईनं बोलता येत नाही आहे. पण झालं काय होतं, एकदा डॉक्टर पाटीलांना बोलले होतं. डॉक्टर पाटील आले होते, कारण नेमके त्यावेळेला करमरकर नव्हते. पाटील येऊन बघून गेले. मग त्यांना दाखवलं की बेड सोर्स वगैरे व्हायला लागली होती आईनं, त्या जखमा झाल्या होत्या.
ती जखम ॲक्च्युली ठाण्यामध्ये ते बेडशीट खेचण्यात काहीतरी झाली होती, ती एक जखम होती. तर ते त्यांना दाखवलं आणि त्यांनी ते बेडशीट हे करताना, आई गं दुखतंय की, असं आई म्हणाल्या, असं पाटलांना ऐकू आलं. आणि मला वाटतं ते प्रतिभासुद्धा म्हणाली की आई काहीतरी बोलल्या. मलाही काहीतरी असा भास झाला की आई काहीतरी बोलल्या. म्हणजे आईंना बोलता खरंच येत नव्हतं का आईने बोलायचं बंद केलं होतं, हे काही कळायला मार्ग नव्हता. आणि तेवढाच आवाज, त्यानंतर आईंचा आवाज मी ऐकला. म्हणजे तो विरह खरंच सगळ्यांसाठीच खूप मोठा आहे. नाही ऐकायला मिळाला. म्हणजे हे खरंच आईचं जाणं हे सगळ्यांसाठी अवघड होतं आणि तो विरह आता पुन्हा आईंचं जाणं म्हणू नका, आईंचं ध्येय सोडणं. आईचं देह ठेवणं हा हे कुणालाही तसं सहन न होणारा तो विरह आहे. आता तुमची आईंची एवढी जवळीक होती, आईने देह ठेवल्यावर तुम्हाला काही अनुभव आलेत का? अनुभव म्हणजे कशा पद्धतीने तुम्हाला? तुम्हाला म्हणजे त्यांची एक प्रचिती तुम्हाला कुठे जाणवली? आईंची घडोघडी प्रत्येक गोष्टीत आईंची प्रचिती जाणवतेच की जे कोणतरी करता करविता कोणीतरी दुसरं आहे, हे सगळं घडवतंय, जे काय घडण चालू आहे ते घडवणारं कोणीतरी दुसरं आहे, हे प्रत्येक वेळेला जाणवतं. की मी केलेल्या या गोष्टी नाही आहेत किंवा ज्या समोर माझ्या घडता आहेत त्यासुद्धा घडवणारं कोणीतरी, somebody else is controlling all this. तुम्ही आईंना मिस करता का? येस, आईंच्या मिस करतो. म्हणजे मला तसा मिस करत नाही, माझ्या आई जवळ आहेतच, माझ्या बरोबरच आहेत. हा फील जरी असला तरी मी आईंची जे तोंडाने आपण जे बोलतो किंवा ते जे कम्युनिकेट करतो तसं नाही करू शकत आहे आता. खरंय खरंय. आणि त्याच्यामध्ये आईंच्या संपर्कातला, आईंच्या सहवासातला अविस्मरणीय क्षण तुम्हाला कुठला अधिक भावतो की जो इथं काळजात आहे तुमच्या? कोणता उद्देश असा? नाही, क्षण क्षण ती क्षण की ज्या वेळेला माझा हार्ट अटॅक येऊन गेला आणि मी ज्यावेळेला जाणार होतो त्यावेळेला जो माझ्या आईने डोक्यावर हात ठेवला आणि माझ्या पाठीवर हात फिरवला, दॅट वॉज ग्रेट. आणि आई पुन्हा देहात भेटल्या तर शब्दातीत आहे हे सगळं, खरंच खूप शब्दातीत आहे. तुमचं आणि आईंचं एक घट्ट नातं आहे. जरी इतरांसाठी तुम्ही एक मिलिटरी आणि शिस्तबद्ध जरी असला तरी तुमच्या आणि आईंच्या नात्यामध्ये एक जिव्हाळा आहे. तुमचं तिथं असणं ही काळाची गरज होती, त्या शिस्तीची गरज होती. ह्याचा मी एक अनुभव, तुमची आठवण मी सांगतो. मला जो अनुभव आलेला आहे की 2005 साली जेव्हा मी नवीन अनुग्रह घेतला होता आणि पहिली गुरुपौर्णिमा होती. मेमध्ये अनुग्रह झाला, जूनमध्ये अनुग्रह झाला, जुलैमध्ये गुरुपौर्णिमा होती. पहिल्या गुरुपौर्णिमेला मी कुणालाही ओळखत नव्हतं, फक्त आईंना ओळखत होतो आणि मला आईंच्या खोलीमध्ये जायचं होतं आणि तुम्ही दारात आडवे उभे होतात. तुमची ड्युटी तुम्ही करत होता आणि मी फक्त आईंकडे बघून मनातून म्हणालो, बऱ्या भिंती बांधून ठेवल्यात. ह्याचं उत्तर नंतर आईंनी मला दिलं की हो, मी अशा भिंती मुद्दामून बांधल्यात, नाहीतर कोणी येईल आणि मला त्रास देईल. म्हणजे तुमची भूमिका जी आहे ना ती इतरांना पटो अगर न पटो माऊलीला पटलेली होती आणि ह्याच्यातच त्या सेवेचं सगळं सार आलेलं आहे. दिवेकर काका, तुम्ही इथे आलात, आमच्याशी हे अनुभव शेअर केलेत, खरंच खूप छान वाटलं आम्हाला. हरिओम. हरिओम. ही आईंचीच कृपा. हरिओम. खरं. प्रेक्षक हो, हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला आम्हाला जरूर सांगा. या भागातला एक प्रश्न असा आहे की आईंच्या एक्सरेमध्ये कुठल्या देवाचं दर्शन झालं? आमचा हा चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुढच्या नवीन भागात नव्या साधकांसह, नव्या आठवणींसह पुन्हा भेटूयात. तोपर्यंत हरिओम.